हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू एमपीएससी पॉइंट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. बघा, नुकताच आपण एसटीआय पदाच्या माहितीबद्दल व्हिडिओ टाकला. तर त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या कमेंट्स आल्या की सब रजिस्ट्रार या पदाबद्दल देखील असाच व्हिडिओ बनवा. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित पदाबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजेच दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रार. या पदासाठीची परीक्षा, पात्रता, वेतन, नियुक्ती कुठे होते, पदोन्नती कशी होते, याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, दुय्यम निबंधक हे पद म्हणजे नेमकं काय? तर दुय्यम निबंधक हे महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाअंतर्गत येणारे एक महत्त्वाचे पद आहे. या पदावरील अधिकारी दस्तऐवजांची नोंदणी करणे, विवाह नोंदणी करणे, तसेच मुद्रांक शुल्काची अंमलबजावणी करणे अशी अनेक कामे करतात. तर दुय्यम निबंधक हे जे पद आहे मित्रांनो, ते पदोन्नतीने भरण्यात येते किंवा हे जे पद आहे ते एमपीएससी द्वारा भरण्यात येते. मग एमपीएससीतून जर तुम्हाला या पदावर जायचं असेल तर तुम्हाला कोणती परीक्षा द्यावी लागते त्याबद्दल माहिती घेऊया. बघा, नुकतंच 2023 पासून हे जे पद आहे ते एमपीएससीच्या गट ब दर्जाच्या परीक्षेमध्ये ऍड करण्यात आलेला आहे. त्यासाठी तुम्हाला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स एक्झाम द्यावी लागते. त्या जाहिरातीमध्ये या जागा येत असतात. जागा दरवर्षी येत नाहीत, फ्लक्च्युएट होतात. आणि सध्या अशी चर्चा आहे की हे पद जे आहे ते राज्यसेवेमध्ये जाऊ शकतं, म्हणजे राज्यसेवा परीक्षेतून हे पद भरल्या जाईल. जर तुम्हाला सब रजिस्ट्रार बनायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब परीक्षा पास करावी लागेल. त्या परीक्षेमध्ये एकूण 2 टप्पे असतात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. दोन्ही टप्पे पार करून तुम्ही सब रजिस्ट्रार बनू शकता. मग आता यासाठी क्वालिफिकेशन कोणतं लागतं, शैक्षणिक पात्रता कोणती लागते ते बघूया. बघा, या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे BA, BCom, BSc, BE, त्यानंतर कोणतीही डॉक्टरची पदवी असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. आता हे पद कोणत्या वर्गाचं आहे, तर दुय्यम निबंधक हे वर्ग 2 म्हणजेच क्लास 2 किंवा अराजपत्रित गट व दर्जाचं एक पद आहे. हे पद अत्यंत प्रतिष्ठित असं मानलं जातं. मग यासाठी वयोमर्यादा काय आहे, तर कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, तर मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष आहे. शासकीय नियमानुसार यामध्ये बदल देखील होऊ शकतो. आता आपण वेतन बद्दल जाणून घेऊया. तर दुय्यम निबंधक पदासाठी वेतन साधारणपणे 41,800 ते 1,32,300 रुपये हे 7व्या वेतन आयोगानुसार आहे. आणि या व्यतिरिक्त त्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते मिळतात, ज्यामुळे सुरुवातीचे एकूण वेतन चांगलेच आकर्षक असते. आणि या पदाला सर्वांचा इंटरेस्ट का असतो हे सर्वांना तुम्हाला माहीत आहे. आता जॉब लोकेशन कुठे असतं, तर त्यांचं जॉब लोकेशन जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात किंवा तालुक्याच्या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालयात तुमची नेमणूक होऊ शकते. तुम्हाला काय काम करावं लागतं हे मी ऑलरेडी सुरुवातीला सांगितलं. बघा, आता या पदासाठी दरवर्षी जागा येतात का, तर नाही. आणि जागा आल्या तरी खूप कमी येतात, त्यामुळे स्पर्धा प्रचंड असते. जर तुम्हाला या पदाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यावे लागतात. आता थोडी रिलेटेड डिटेल्स आपण बघूया. बघा, निवड प्रक्रिया यामध्ये पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा आहे. पूर्व परीक्षा फक्त कट ऑफ क्लिअर करायचा आणि मुख्य परीक्षेत मेरिटमध्ये यायचं, तेव्हा तुम्हाला हे पद मिळतं. पदोन्नतीबाबत बोलूया आपण. तर या पदावरून तुम्हाला वरिष्ठ दुय्यम निबंधक, जिल्हा निबंधक अशा उच्च पदांवर पदोन्नती मिळू शकते. बघा, दुय्यम निबंधक हे एक आव्हानात्मक आणि समाजात महत्त्वाचे योगदान देणारे पद आहे. जर तुम्हाला प्रशासकीय सेवेत येण्याची इच्छा असेल आणि कायद्याचे ज्ञान घेण्यास आवड असेल तर हे पद तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.